महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी हटके रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तर आज ना मी तुमच्या सोबत ना छान अशी आलू भुजिया चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. नाव थोडं हटके आहे, रेसिपी सुद्धा हटके आहे, पण चवीला असली भारी लागते ना ही चटणी. तुम्ही चपाती, भाकरी, डाळ भातासोबत तोंडी लावू शकता किंवा तुम्ही हे ना चपातीच्या पिठामध्ये स्टफ करून याचे पराठे सुद्धा बनवून मुलांच्या डब्याला देऊ शकता. तर चला छान अशी आलू भुजिया चटणीची रेसिपी बघूया. तर मंडळी, आलू भुजिया चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला इथे ना मस्त मी 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेत कच्चे. छान असे तेल न टाकता खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला. तर मंडळी हे बघा, छान असे आपले शेंगदाणे ना खरपूस भाजून घ्यायचे आणि आता हे भाजले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जर भाजलेले असतील ऑलरेडी शेंगदाणे तर तुमचं काम अजूनच इझी होईल. आता यामध्ये ना इथे मी लसणाच्या 5 ते 6 मोठ्या मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा तेल न टाकता भाजून घ्यायचेत आपल्याला. हे बघा, लसणाला थोडेसे असे डाग पडायला लागले ना, आता त्यामध्ये मी इथे एक बारीक चिरलेली हिरवी तिखट मिरची घेतली आहे. त्याचसोबत थोडंसं 1 चमचा इतकं जिरं आपल्याला ऍड करायचं आहे आणि हे सुद्धा लसणासोबत 10 ते 15 सेकंद व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि मी आता तवा ऑलरेडी बंद केलाय, बिकॉज लोखंडी तवा बंद केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळ गरम राहतो. त्यामुळे हे सगळे जिन्नस गॅस बंद करून सुद्धा तुम्ही परतून घेऊ शकता. हे बघा, छान सगळं भाजलं गेलेलं आहे. जिरं करपवायचं नाही, पटकन जिरं करपलं जातं. हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे सगळे जिन्नस ना आता थंड करून घेऊया फॅन खाली. तर म्हणजे आपण जे सगळे जिन्नस भाजून घेतलेले ना छानपैकी थंड करून घ्यायचे. गरम जिन्नस कधीच वाटायचे नाही, तर चटणीला एक असा वेगळाच ओलसरपणा येतो आणि लगेच ती खराब होते. ते बघा, सगळे थंड केलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. आता त्यामध्ये हे बघा, इथे मी काळं मीठ अगदी चिमूटभर घेतलंय, त्याचसोबत आपलं साधं मीठ चवीपुरतं टाकायचं तुमचे जितके जिन्नस आहेत, बिकॉज आपण जी शेव टाकणार आहेत ना त्याच्यात सुद्धा मीठ असतं. त्याचसोबत अगदी थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर सुद्धा टाकायची. ते 1 चमचा मी मिरची पावडर घेतली आहे. आता हे मिक्सरला ना असं 1 सेकंद फिरवून बंद करून असं तुम्हाला ना अगदी म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं, एकदम बारीक करू नका. तर मंडळी हे बघा, असं थोडंसं आपल्याला ना जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी आलू भुजिया शेव घेतलेली आहे. आपलं हल्दीरामचं जे 10 वालं पॅकेट घेतं ना ते घेतलंय मी. तुम्हाला अजून जास्त बनवायचे असेल तुम्ही मोठं पॅकेट सुद्धा घेऊ शकता. आता ही शेव टाकल्यानंतर ना सगळं थोडंसं असं ना मिक्स करायचं खालून वरपर्यंत आणि परत एकदा 1 सेकंद फिरवून बंद करून असं परत जाडसर वाटून घ्यायचंय. तर मंडळी हे बघा, छान अशी आपली चटणी तयार आहे. हिला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी, मस्त अशी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली आलू भुजिया चटणी तयार आहे. बघू शकता तुम्ही, असली भारी दिसतीये ना राव. त्यातल्या त्यात खायला ना इतकी छान लागते, तुम्हाला काय सांगू मी. आणि हे तुम्ही ना पराठे सुद्धा ह्याचे बनवू शकता, मुलांना चपातीसोबत खायला देऊ शकता आणि तुम्ही बनवून ना 2-3 दिवस स्टोर करून ठेवू शकता किंवा त्यापेक्षाही जास्त. तर ना खरंच चपाती, भाकरी कशासोबतही खा, छान लागतं. फक्त जे आपण खायला घेतो ना त्यामध्ये अगदी 1-2 थेंब तेलाचे टाकायचे, म्हणजे अजून चव छान लागते. सो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.